रोह्यातील सानेगाव व यशवंतखार गावाच्या जंगल भागात दिनांक 12 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास गोहत्या झाल्याचा प्रकार नागरिकांनी समोर आणला होता। यापूर्वी देखील काही दिवसांपूर्वी गोहत्या करण्यासाठी येणाऱ्या होंडा सिटी वाहनाला व आरोपीला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले होते, परंतु एकाच वेळी जवळपास 7 गायी व बैलांची कत्तल करण्यात आली होती। यामुळे संपूर्ण रोहा हादरून गेला होता। सर्व स्तरावर याचा निश्चित सुद्धा दर्शवण्यात येत होता। रोहा पोलीस स्टेशनच्या माध्यमातून तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपीच्या शोधाकरिता विशेष पथक नेमून शोध मोहीम सुरू केली होती। अवघ्या 24 तासाच्या आतच पोलिसांना यामध्ये यश आले आहे। मुंबईतील गोवंडी विभागातील अनीस पटेल या नावाच्या आरोपीला अटक करून गुन्ह्यात वापरलेली काळ्या रंगाची स्कॉर्पिओ देखील ताब्यात घेतली आहे। विश्व हिंदू परिषदेकडून सुद्धा रोहा पोलिसांचे कौतुक करण्यात येत आहे। यावेळी विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते। आपल्या रोहा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक दुःखद घटना घडली होती। यशवंतखारमध्ये का गोधन जातीचे 7 गायींच्या हत्या झाली होती, कापण्यात आले होते आणि ही माहिती का वाऱ्यासाठी पसरली आणि गुन्हा दाखल व्हायच्या आत आणि काही जनतेने येऊन इथे मागणी केली होती, त्याचं निवेदनही दिलं होतं आणि पोलीस खात्यावर देवीदासजी मुकडे साहेब आणि त्यांची टीम यांनी 24 तासात त्या गुन्ह्याचा छडा लावला आणि आज एक आरोपी अरेस्ट करून त्यांनी रोह्यामध्ये आणलेला आहे। त्याचबरोबर त्या हत्येमध्ये वापरण्यात आलेली गाडी ती सुद्धा जप्त करून ती रोह्यामध्ये आणलेली आहे। अधिकचे त्यांचे सहकारी जे पळालेले आहेत त्यांचा शोध चालू असून त्यांनाही ताब्यात घेण्यात येणार आहे। त्याचबरोबर यातला महत्वाचा विषय म्हणजे असा की जे हत्या केल्यानंतर गुन्हेगार पळून गेले होते आणि पळालेल्या गुन्हेगारांनंतर शोध घेत तो गुन्हेगार पकडणं हे किचकटीचं काम होतं। ते 24 तासाच्या त्यांनी पार पडलं आणि आज गुन्हा दाखल होऊन एक आरोपी पकडलाय। त्यामुळे आम्ही सर्व गोरक्षक हिंदू आज त्या साहेबांचं अभिनंदन, त्यांच्या टीमचं अभिनंदन करण्याकरता इथे एकत्र आलो। धन्यवाद। दिनांक 12/8/2024 रोजी रात्रीला ही घटना घडलेली आहे यशवंतखार आणि सानेगाव परिसरामध्ये। त्यामध्ये त्या घटनेची माहिती मिळताच जे आहे आम्ही तात्काळ कारवाई करत जे आहे त्यामध्ये गुन्हा नोंद केलेला आहे। गुन्हा नोंद करून आम्हाला काही तांत्रिक मदती आणि तसंच गोपनीय माहिती काढून आणि खबऱ्यामार्फत जे आहे तो एक अनीस पटेल नावाचा आरोपी जो आहे महापोली गोवंडी या भागातून आम्ही त्याला ताब्यात घेतलेला आहे। तसेच त्या गुन्ह्यातील जी आहे गाडी जी 4 व्हीलर वापरली होती गुन्हा करण्यासाठी, स्कॉर्पिओ आहे ब्लॅक कलरची, तीही आम्ही ताब्यात घेतलेली आहे आणि इतर आरोपी जे आहे ते ताब्यात घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। या बाबतीत तपास चालू आहे, कारण मागच्या आठवड्यामध्ये जे आहे त्याच भागामध्ये जे आहे 2 इन्सिडेंट झाले आहेत। दोन्ही इन्सिडेंटमध्ये पहिला जो इन्सिडेंट आठवड्याभरापूर्वी झाला होता त्यामध्ये आपण आरोपी जो आहे अटक केलेला आहे। त्यानंतर हा जो इन्सिडेंट परवा दिवशी झाला आहे त्यामध्ये आरोपी जो आहे आपण 24 तासाच्या आत पोलिसांनी अटक केलेला आहे। परंतु अद्याप दोन्ही गुन्ह्याचा तपास चालू आहे। तपासामध्ये अद्यापपर्यंत तरी कुठल्या स्थानिक माणसाचा किंवा इतर जो आहे सहभाग असावा अद्याप तरी आमच्या पोलीस तपासामध्ये निष्पन्न झालेलं नाही किंवा निदर्शनास आलेलं नाही। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो रोहा। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।